पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी 2026 या स्पर्धेमध्ये हर्षवर्धन सदगीर यांनी जो आहे तो महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलेला आहे. आपल्यासोबत हर्षवर्धन आहे. काय भावना आहेत? हा किताब पटकावलाय, दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा मान मिळाला. पण नक्कीच याआधी मिळवला होता आणि आता दुसऱ्यांदा 2026 चा किताब जिंकलाय जवळपास 6 वर्षानंतर. तर खूप मध्यंतरीचा एक अनुभव पण होता भरपूर आणि 2026 चा हा खूप मोठा म्हणजे या वर्षीचा वेगळा भव्य-दिव्य असा किताब त्याने आयोजन केलं होतं आणि त्याचा मानकरी मी झालोय, तो खूप खुश आहे. काय सांगाल, तुमचाच मित्र असणारा तुमच्यासोबत ज्याने सराव केलेला आहे तो मल्ल होता. महेंद्र गायकवाड तुमच्यासोबत होता. कशा पद्धतीने सगळं? हा नक्कीच माझा चांगला मित्र आहे, लहान भावासारखाच आहे. आम्ही रोज सराव सोबतच करतो. तालमीत असतो राहायला वगैरे सोबतच आणि त्याचा वजन, ताकदीचा माझ्यासाठी म्हणजे एक तगडं आव्हानच होतं. पण मी माझ्या अनुभवाच्या जोरावरती कुस्ती करत गेलो आणि कुस्ती जिंकलो. स्ट्रॅटेजी काय केली होती? ज्यावेळेस अंतिम सामना महेंद्र सोबत होणार आहे, त्यावेळेस स्ट्रॅटेजी वगैरे काय केलेली होती? कारण पहिला पाहिलं तर पहिला गुण त्याने मिळवला. हो, नक्कीच स्ट्रॅटेजी अशी काही वेगळी काही केली नव्हती. पण मला एवढं कन्फर्म माहिती होतं, की कुस्ती 6 मिनिटापर्यंत कोणत्याही परिस्थितीत चालणार शेवटच्या सेकंदापर्यंत. तोपर्यंत मागे हटायचं नाही. म्हणजे की पूर्णपणे आपलं 100% 6 मिनिटं द्यायचंय. कुस्तीचा जो बी निर्णय लागेल तो लास्टला कळेलच. पण 6 मिनिटं कुस्ती करायची पूर्णच्या पूर्ण. तर त्या स्ट्रॅटेजीनंच गेलो होतो आणि कुस्ती करत राहिलो. पॉईंटचा विचार केला नाही, गेला, आला किंवा काय आणि त्या स्ट्रॅटेजीनुसार खेळल्यामुळं मला त्याचा फायदा झाला मला. महेंद्रचा एक तुम्हाला एक झापट मारतानाचा डोक्यात एक व्हिडिओ व्हायरल होतोय. नाही तसं कुस्तीत ह्या गोष्टी होत राहतात. तालमीत पण होत राहतात. किंवा मला थोडा अनुभव जास्ती होता त्याच्यापेक्षा. म्हणजे कसं की भरपूर दिवस या कुस्तीत गेलेले आणि हे फटका लागणं किंवा मारणं ही गोष्टी अग्रेसिव्ह मोडमध्ये आल्यानंतर कोण पण करतं आणि अग्रेसिव्ह मोडमध्ये कुस्ती चालू पण होती तशी टफ फाईट चालू होती. तर त्याच्याकडून ती रिएक्शन होऊन गेली. मी ते लगेच क्विक समजलं की काही प्रॉब्लेम नाहीये आणि त्यानंतर कुस्ती संपल्यानंतर आम्ही दोघं पण नॉर्मल होतो. भेटलो पण त्याच्यात काही एवढं वेगळं काही वाटलं नाही मला. पण ते सोशल मीडियावरती वेगळा विषय चालू झाला. ते तसं काही चुकीचं काही नाही त्याच्यात. पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीचा तुम्ही जो किताब जिंकला होता 2020 मध्ये जिंकलेला होता. आता 2026 आहे. एवढं वर्ष काय लागलं? कशासाठी लागलं? अ, शेवटी काही गोष्टी नशिबात पण म्हणू शकतो आणि काही डाउनफॉल पण कुस्तीत येत राहतो. स्पोर्ट्समॅनचा चालूच असतो तो काळ. माझ्यासाठी मी तेच म्हणू शकतो. कोरोना आला त्यानंतर माझा डाउनफॉल चालू झाला आणि त्याच्यासाठी 4, 5, 6 वर्ष गेले आणि नंतर मी म्हणजे सराव सातत्याने ठेवतच राहिलो आणि तो दिवस 2026 आला. असं काय झालेलं होतं? तुम्ही एक वक्तव्य केलं होतं, की मी यापुढे कुस्ती खेळणार नाही. मला शासकीय नोकरी नको. काय घडलं होतं असं सगळं? 2020 साली मी घडलं काही नव्हतं. 2020 साली मी म्हणजे म्हणजे आपले एकनाथ शिंदे साहेब असतील, दादाभाऊ यांना मी विनंती केली होती, की मला एक नाशिक महापालिकेत एक नोकरी द्या विशेष बाब म्हणून. तर त्याचा मी प्रस्ताव दिला होता. त्याच्यानंतर त्यांचं काही मला प्रतिक्रिया मिळाली नाही परत किंवा जॉब लागला नाही. मग त्याची एक मला कुठेतरी खंत होती, की खेड्यातून आलोय तर कुठेतरी जॉब लागावा, आई अपेक्षा होती. ती पूर्ण झाली नव्हती आणि त्याच्या मध्यंतरी काळात मी त्याचा विषय टाकून दिला होता. आणि आता परत काल किताब जिंकल्यानंतर मला तीच भावना व्यक्त झाली माझ्याकडून आणि मी ती बोलून दाखवली, की मी नोकरी नाही करणार आता किंवा ह्या गोष्टी मी त्या भावनेच्या भरात बोलून गेलो. पण जर सरकारने काही निर्णय जर घेतला, डबल मराठी केसरी झालाय, तर नक्कीच मी मनापासून स्वीकारेल ती गोष्ट. कारण आमच्यासाठी ती चांगलीच राहील, योग्यच राहील ती गोष्ट. म्हणजे सरकारनं कुस्तीगीरांना जे आहे ते प्रोत्साहन देण्यासाठी, कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी काय करणं गरजेचं आहे असं वाटतं? नक्कीच खेळाडूंसाठी काही जे महाराष्ट्र केसरी लेव्हल असेल, राष्ट्रीय स्पर्धा असेल, याच्यात जेव्हा मेडल जिंकतात तेव्हा काही कुठेतरी काहीतरी आपलं एक मानधन स्वरूपात किंवा जॉब स्वरूपात काहीतरी जर दिलं तर नक्कीच त्यांना हातभार लागेल. कारण खुराकाचा खूप मोठा खर्च महिन्याला असतो. त्याला कोणी टाळू शकत नाही. जर मोठा प्लेअर किंवा एखादा खेळाडू घडवायचा आहे, तर त्याच्यासाठी खर्च आहेच. तर सरकारने कुठेतरी सपोर्ट केला पाहिजे. तरच असे खेळाडू घडतील ऑलिम्पिक लेव्हलच्या महाराष्ट्रामध्ये. तर असं खचून जाणार नाही कोणता प्लेअर. कुस्तीपटू जो आहे तो काही एका दिवसामध्ये घडत नाही. अनेक वर्षांची त्यामागे मेहनत असते. तुमचा सगळा डाएट प्लॅन आणि मेहनत वगैरे कशा पद्धतीने तुम्ही सगळी? मेहनत तर जसे गुरुवारांचं जर सांगणं असेल त्याच्यानुसारच मेहनत, जे काही शिकायचंय ते सगळ्या गोष्टी त्यांच्या ह्याच्यातून चालत असतात. बाकी वैयक्तिक आम्ही करतच असतो एक्स्ट्रामध्ये आणि बाकी डाएटचं काही तसं म्हणजे असं कन्फर्म नाही की आम्ही पैलवान क्षेत्रातलं. व्हेज, नॉन-व्हेज दोन्ही आमचं दोन्ही टाईम चालू असतो. दुधावरती, तुपावरती ह्या गोष्टी नॅचरली जास्तीत जास्त ध्यान देतो आणि राहिली दुसरी गोष्ट तिखट वगैरे आमचं एकदम म्हणजे कमी प्रमाणातच असतं. तुम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही कुस्ती खेळणार आहात. शासनाने नोकरी दिली तर ती सुद्धा तुम्ही स्वीकारणार आहात. आपण बघतो की आपले जे पहिलवान असतात ते ऑलिम्पिकमध्ये पदक जास्त मिळत नाहीत आपल्याला. त्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहात आणि ऑलिम्पिकसाठी काही तयारी सुरू आहे? नक्कीच याच्या आधी पण मी त्या ट्राय केलेली आहे भरपूर. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या ट्रायल्स असेल, एशियन चॅम्पियनशिपचा ट्रायल असेल, कॉमन चॅम्पियनशिपला माझी निवड पण झाली होती. ते कोरोना काळात 2 वर्षाचा मोठा पिरियड होता. ते पोस्टपोन झाले आणि कॅन्सल झाल्या.
तर आता पण तसाच सराव चालू आहे. नोव्हेंबरमध्ये परत सिनियर राष्ट्रीय स्पर्धा असतील, त्याची ट्रायल्स, परत त्याच्यानंतर नॅशनल, परत पुढं कॉमनवेल्थ गेम्स वगैरे येणार आहे. हे आमचं सराव सत्र चालूच असतं कंटिन्यू. पण मुलांनी एवढंच की मातीकडंच फक्त महाराष्ट्राची अशी भावना झाली की मातीतल्याच कुस्त्या खेळायच्या, इथल्या इथंच खेळायच्या. ह्या गोष्टीकडनं लक्ष देता आंतरराष्ट्रीय लेवलची मॅच प्रॅक्टिस करून आंतरराष्ट्रीय लेवलवर जाऊन चांगल्या म्हणजे आपण काहीतरी अचीव्ह करू शकतो, स्वप्न पूर्ण करू शकतो. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जिंकलं तर महाराष्ट्र शासनाकडून आहे क्लास 1 अधिकारी बनण्याचं पण स्वप्न पूर्ण होईल. अशा गोष्टी तर ते मोठे स्वप्न बघितले पाहिजे. हा किताब जिंकलेला आहे महाराष्ट्र केसरी 2026चा दुसऱ्यांदा हा किताब जिंकलेला आहे. हा किताब तुम्ही कोणाला डेडिकेट करणार आहात? खरं तर ह्या वर्षीचा 2026चा किताब आई-वडील, त्याच्यानंतर गुरु आणि सगळ्यात मोठी या वर्षी मला साथ दिली माझ्या मित्रांनी. कारण मी डाऊनफॉलमध्ये होतो. जे जवळचे जे मित्र आहे, मित्रपरिवार, खूप खंबीर साथ त्यांनी दिली मला आणि या सगळ्यांना मी समर्पित करतो बस. तुमचं खूप खूप अभिनंदन, तुम्ही हा किताब पटकावलाय. हे होते हर्षवर्धन सदगीर, ज्यांनी 2026चा महाराष्ट्र केसरीचा किताब जो आहे तो जिंकलेला आहे आणि हा जो किताब आहे त्यांनी त्यांच्या गुरुवर्य आई वडिलांना जो आहे तो समर्पित केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.